अभ्यास करतायत ना, करायलाच पाहिजे. आपण 11वीचा जो थर्ड चॅप्टर आहे दॅट इज लॉज ऑफ मोशन स्टार्ट केला आहे. आता बघा, लॉज ऑफ मोशनमध्ये आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं बघा. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलात फोर्स काय असतो. ठीक आहे, फोर्स म्हणजे काय असतो, त्याची डेफिनेशन काय असते. ठीक आहे, त्यानंतर सेकंड पॉईंट पाहिला आपण टाइप्स ऑफ फोर्सेस. फोर्सेसचे किती टाइप्स आहेत. फोर्सेसचे टोटल 2 टाइप्स आहेत. एक आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, दुसरा आहे कॉन्टॅक्ट फोर्स. आता बघा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कुणाला म्हणायचं की ज्यावेळेस 2 बॉडीमध्ये काहीच कॉन्टॅक्ट नाही, परंतु त्या 2 बॉडीमध्ये एकमेकाबद्दल जर फोर्स असेल तर त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. 2 बॉडीमध्ये कॉन्टॅक्ट नाही परंतु फोर्स आहे, त्याला म्हणायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फोर्स जो आहे तो ईच अँड एव्हरी बॉडीवरती लागतो. ठीक आहे, सपोज करा एखादी बॉडी असेल, सपोज करा हा एखादा मोबाईल असेल, टेबलवरती ठेवला असेल, त्या मोबाईलवरती खाली ओढणारा, त्या मोबाईलला खाली ओढणारा कोणता फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय, mg. ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स, ज्यावेळेस मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर शिकवल त्यावेळेस मी इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स कव्हर करेल. त्यानंतर बघा कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्समध्ये आपण ईच अँड एव्हरी फोर्स डिटेलमध्ये पाहिला आहे. त्या फोर्सवरती आलेले सर्व एक्झाम्पल्स नीटमध्ये असू द्या, एम्समध्ये असू द्या किंवा जिपमरमध्ये असू द्या, सगळे एक्झाम्पल्स कव्हर केलेत. आता कॉन्टॅक्ट फोर्समध्ये कोणकोणते येतं बघा. फर्स्ट नॉर्मल फोर्स, त्यानंतर टेन्शन फोर्स, सुडो फोर्स आणि स्प्रिंग फोर्स. आता फक्त आपला एकच फोर्स राहिला आहे, तो म्हणजे फ्रिक्शन फोर्स. लक्षात, नॉर्मल फोर्स कव्हर केला आहे, टेन्शन फोर्स कव्हर केला आहे, सुडो फोर्स कव्हर केला आहे, स्प्रिंग फोर्स कव्हर केला आहे. फक्त आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फ्रिक्शन फोर्स कव्हर करेल. त्यावरती नीटमध्ये जेवढे काही एक्झाम्पल्स आलेत, सगळेच्या सगळे नाही परंतु जेवढे काही हार्ड एक्झाम्पल्स आहेत तेवढे हार्ड एक्झाम्पल मी कव्हर करेल. त्यानंतर बघा, स्प्रिंग फोर्सच्या नंतर फ्रिक्शन फोर्स शिकण्याच्या अगोदर मी तुम्हाला न्यूटन्सचे 3 लॉ शिकवलेत. न्यूटन्सचे 3 लॉ शिकवलेत विच इज नोन ॲज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. पहिला लॉ बघा, न्यूटनचा फर्स्ट लॉ काय आहे, एखादी बॉडी जर रेस्टमध्ये असेल तर ती रेस्टमध्येच राहील, एखादी बॉडी मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहील. जोपर्यंत तुम्ही त्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्या बॉडीवरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाहीत तोपर्यंत एखादी बॉडी रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहील, मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहील. ठीक आहे, हा झाला न्यूटनचा फर्स्ट लॉ. त्यानंतर न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे बघा, चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटम, कुठल्याही बॉडीचं मोमेंटम ज्यावेळेस चेंज होतं ते चेंज इन मोमेंटम कशावर डिपेंड असतं, फोर्सवरती डिपेंड असतं. ठीक आहे, ह्यालाच आपण सिम्प्लिफाय करून कसं लिहित असतो, F = ma. F = ma हा न्यूटनचा सेकंड लॉ नाही आहे. न्यूटनचा सेकंड लॉ कोणता आहे, चेंज इन मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. ठीक आहे, ह्याचं सिम्प्लिफिकेशन F = ma येतं. लक्षात, चेंज इन मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स हा न्यूटनचा सेकंड लॉ. त्यानंतर न्यूटनचा थर्ड लॉ काय म्हणतो, एव्हरी ॲक्शन फोर्स देर इज द रिॲक्शन फोर्स. ठीक आहे, सपोज करा तुम्ही जर एखाद्याच्या गालामध्ये मारलात, तुम्ही जेवढा त्याच्या गालावरती फोर्स अप्लाय करतात त्याचा गाल तेवढाच तुमच्या हातावरती तेवढाच फोर्स अप्लाय करतो. लक्षात, हे आपण ज्यावेळेस 8वी 9वी 10वीला शिकत होतो न्यूटनचे लॉ त्यावेळेस सर आपले एक्झाम्पल द्यायचे. ठीक आहे, तुम्ही मला मारलात की माझ्या हाताला तुमच्या हाताला पण तेवढंच लागणार आहे न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे. ठीक आहे, एव्हरी ॲक्शन फोर्स देर इज द रिॲक्शन फोर्स. सपोज करा एखादा मोबाईल तुम्ही जर टेबलवरती ठेवला असेल, त्याला जर खाली ओढणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर एवढाच फोर्स हा मोबाईल उलटा लावतो. एवढाच फोर्स हा मोबाईल उलटा लावत असतो. एव्हरी ॲक्शन फोर्स देर इज द रिॲक्शन फोर्स. समजलं. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्रिक्शन फोर्स स्टार्ट करत आहे. सुरुवातीला मी फ्रिक्शन फोर्सचं बेसिक गोष्टी सांगल. त्यानंतर नीटमध्ये जेवढे काही टफ एक्झाम्पल आलेत, टफ म्हणजे अवघड एक्झाम्पल्स, तेवढेच एक्झाम्पल मी सॉल्व्ह करून देईन.
जे इझी एक्झाम्पल्स आहेत, जे DPPमध्ये आहेत, ते एक्झाम्पल्स तुम्ही घरी MCQच्या वहीमध्ये सॉल्व करायचे. ठीक आहे. जेवढे मला वाटतात की हे अवघड एक्झाम्पल्स आहेत, मुलांना सॉल्व नाही होऊ शकत, तेवढेच एक्झाम्पल मी क्लासमध्ये घेणार. ठीक आहे. आणि ह्याचा परिणाम असा होतो की क्लासमध्ये आपण अवघड एक्झाम्पल घेतो, मुलांना वाटतं की आपल्याला समजणं गेलं, ते पोरगं उठतं दुसरीकडे जातं. एक लक्षात घ्या, सोपं घेण्यामध्ये काहीच मजा नाही आहे. सोपं हे फक्त बोर्डासाठी येत असतं. अवघड एक्झाम्पल्स, क्रिटिकल एक्झाम्पल्स हे नीटमध्ये येत असतात. बोर्ड पास करून तुमचं काहीच भलं होणार नाही. आणि तुम्ही असंही तुम्ही ट्युशन नाही लावलात, तुम्ही कॉलेज नाही केलात, तुम्ही पुस्तक वर्षभर जरी उघडलं नाहीत तरी तुम्ही बोर्ड पास होणार आहेत. फक्त प्रॉब्लेम हा नीटचा असेल. आणि नीट पास झालात, JEE पास झालात तरच तुमच्या शिकण्याचा काहीतरी उपयोग आहे. उगाच सोपे सोपे एक्झाम्पल बोर्डाचे सॉल्व करून काहीच उपयोग नाही आहे. लक्षात, मी फ्रिक्शन ऑनलाईनमध्ये घेतलं आहे. मी एकदा फक्त फ्रिक्शन रिपीट करल आणि त्यावरचे एक्झाम्पल मी सॉल्व करून देईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट टाका आता, फ्रिक्शन फोर्स. आणि फ्रिक्शन झाल्यानंतर मी तुमचा नवीन पॉईंट स्टार्ट करेल, दॅट इज मोमेंटम. मोमेंटम संपल्यानंतर मोमेंटमवरचे पण सेम नीटमध्ये आलेले एक्झाम्पल्स घेईल. त्यानंतर मी कोलिजन स्टार्ट करेल आणि चॅप्टर एंड करेल. ठीक आहे. आजचा नवीन पॉईंट टाका, फ्रिक्शन फोर्स. आजचा नवीन पॉईंट टाका, फ्रिक्शन फोर्स. फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आता लक्ष द्या की फ्रिक्शन फोर्स नेमकं असतंय काय बघा, की फ्रिक्शन फोर्स हा कधी लागत असतो. सपोज करा एखादा ब्लॉक असेल, त्या ब्लॉकला जर तुम्ही M फोर्सनं ओढत असताल, एखादा ब्लॉक आहे M kgचा, ह्या ब्लॉकला जर तुम्ही फोर्स देऊन जर असं ओढायला लागलात, ठीक आहे, ओढायला लागलात की काय होतं की हे जे इथं कॉन्टॅक्ट असतो ना ब्लॉकचा आणि ह्या सरफेसचा, हा एकदम असं प्लेन नसतो, जगातली कुठलीच गोष्ट प्लेन नसते. ठीक आहे. तुम्ही ह्या ब्लॉकला ह्या फोर्स देऊन इकडे ओढायला लागलात की काय होतं, ह्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, ह्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणजे इथं खाली सरफेसच्या तिथं एक फोर्स तयार होतो. त्या फोर्सला म्हणायचं फ्रिक्शन फोर्स. काय म्हटलं मी, जर तुम्ही ह्या ब्लॉकला फोर्सनं असं ओढत असताल, ह्या ब्लॉकला जर तुम्ही फोर्स लावून जर ओढत असताल, तर ह्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये सरफेसवरती एक नवीन फोर्स म्हणजे जुनाच फोर्स आहे तो, एक फोर्स तयार होतो. त्या फोर्सला म्हणायचं फ्रिक्शन फोर्स. लक्षात, ऑलरेडी डेफिनेशन लिहून घ्या. फ्रिक्शन फोर्स is the force which is present opposite to applied force. काय म्हटलं, फ्रिक्शन फोर्स इज फोर्स विच इज प्रेझेंट टू द अप्लाइड फोर्स. जो तुम्ही फोर्स अप्लाइड केलाय त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन फोर्स प्रेझेंट असतो. ठीक आहे. आता सपोज करा हा ब्लॉक आहे, ठीक आहे, ह्या ब्लॉकला तुम्ही असं ओढायला लागलात, तर काय होतं बघा, ह्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स तयार होत असतो, फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. दिसायला का बघा, आता मी ह्या ब्लॉकला असं ओढायला लागले का, सिंपल सरळ ओढायला लागले का ब्लॉक, तो नाही ओढायला लागला. त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजे इकडं कोणता फोर्स तयार झालाय, फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आणि हा फ्रिक्शन फोर्स का तयार होत असतो, बिकॉज ऑफ रफनेस ऑफ सरफेस. ह्या दोन सरफेसमध्ये, हा एक ह्याचा सरफेस, माझ्या हाताचा सरफेस, ह्या दोन सरफेसच्या रफनेसमुळं फ्रिक्शन फोर्स तयार होत असतो. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स अप्लाय केलाय त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन फोर्स असतो. ठीक आहे. त्यानंतर खाली लिहा टाइप्स ऑफ फ्रिक्शन फोर्स.
टाइप्स ऑफ फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आता बघा फ्रिक्शन फोर्सचे दोन टाइप्स आहेत. फ्रिक्शन फोर्सचे दोन टाइप्स आहेत, दोनच आहेत, जास्त नाही आहेत. फ्रिक्शन फोर्सचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट आहे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. फर्स्ट आहे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. कसं दाखवायचं स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स? FS ना. ठीक आहे. आणि सेकंड आहे कायनेमॅटिक फ्रिक्शन फोर्स. कायनेमॅटिक फ्रिक्शन फोर्स. कायनेमॅटिक फ्रिक्शन फोर्स कशाने दाखवायचा? FK न. फ्रिक्शन फोर्सचे दोन टाइप्स आहेत. एक आहे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स, दुसरा आहे कायनेमॅटिक फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आता बघा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स कधी लागतो, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स कधी लागतो आणि कायनेमॅटिक फ्रिक्शन फोर्स कधी लागतो हे तुम्हाला मी एका वाक्यामध्ये समजून सांगाल. ठीक आहे. जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. फ्रिक्शन फोर्स कसा लागतो? फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फ्रिक्शन फोर्स लागतो. ठीक आहे. मग हा फ्रिक्शन फोर्स दोन टाईप्सचा आहे. एक आहे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स आणि दुसरा आहे कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. आणि दोन्हीच्या दोन्ही एकदाच कधीच लागत नसतात. एकतर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स लागेल ह्या ब्लॉकवरती, नाहीतर कायनेटिक फ्रिक्शन फोर्स लागेल. दोन्हीच्या दोन्ही एकदाच लागत नसतात. ठीक आहे. आता बघा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स हा कधी लागतो? सपोज करा तुम्ही ह्या ब्लॉकला ओढायला लागलात. तुम्ही ह्या ब्लॉकला ओढायला लागलात आणि ब्लॉक जागेवरून हलनाच गेला. तुम्ही ह्या ब्लॉकला ओढायला लागलात, जोर देऊन देऊन ओढायला लागलात, परंतु हा ब्लॉक जागेवरून हलनाच गेला. कशामुळे हलना गेला? कारण जेवढा तुम्ही इथं फोर्स लावताल, सपोज करा इथं लावलात तुम्ही 1 न्यूटन, तर काय करतं स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स हा पण काय करतो 1 न्यूटन लावतो. तुम्ही 1 न्यूटन लावलात ना, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स 1 न्यूटन लावतो. ठीक आहे. आता बघा तुम्ही काय केलात 2 न्यूटन लावलात, मग स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स पण काय करतो 2 न्यूटन लावतो. ठीक आहे. तुम्ही 3 न्यूटन लावलात, स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स पण काय लावतो 3 न्यूटन लावतो. ठीक आहे. जेवढं तुम्ही लावताल तेवढं त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स तेवढाच फोर्स लावतो. मग हा स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स कुठपर्यंत लावतो, त्याचं लिमिट कुठपर्यंत आहे, ते लिमिट आपण काढत असतो F लिमिटिंग. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची मॅक्झिमम लिमिटिंग व्हॅल्यू आपण कसं काढत असतो? F लिमिटिंग इज इक्वल टू μs इंटू n. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची लिमिटिंग व्हॅल्यू आपण कशी काढत असतो? μs इंटू n. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स मॅक्झिमम किती फ्रिक्शन फोर्स लावत असतो? μs इंटू n. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा μs हे असतं तुमचं स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट. स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट हा कोएफिशियंट असतो ब्लॉक आणि सरफेस ह्या दोघांच्या मधला एक कॉन्स्टंट असतो, त्याला म्हणायचं स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट. ठीक आहे. कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू एक्झाममध्ये दिली जाईल, त्यामुळे लोड नाही घ्यायचा. त्यानंतर n हे तुमचा काय असतो? नॉर्मल फोर्स. n हे तुमचा काय असतो? नॉर्मल फोर्स. ठीक आहे. आता बघा ह्या ब्लॉकवरती कोणकोणते फोर्स लागतात? हा कॉन्टॅक्ट ह्या ब्लॉकवरती कोणता फोर्स लावेल? नॉर्मल फोर्स. ठीक आहे. ह्या ब्लॉकवरती खालून ग्रॅव्हिटी कोणता फोर्स लावेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे mg. ठीक आहे. लक्षात स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सची लिमिटिंग व्हॅल्यू ही कशी काढायची? μs इंटू n. ठीक आहे. आणि स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स कधी लागतो? ज्यावेळेस हा जो ब्लॉक असेल तो जाग्यावरून हलत नसेल, तुम्ही फोर्स लावून जरी हलत नसेल त्यावेळेस तिथे कुठला फ्रिक्शन फोर्स प्रेझेंट आहे म्हणायचं? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. वाटलं तर स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सचं इक्वेशन किंवा फॉर्म्युला सेम हाच असतो. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स μs इंटू n. लक्षात स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला पण सेम तोच आहे μs इंटू n. फक्त त्याची लिमिटिंग व्हॅल्यू म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू कशी काढायची असते? μs इंटू n ने काढायची असते. दोघांचा सेम फॉर्म्युला आहे. ठीक आहे. लक्षात स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स कधी लावायचा? ज्यावेळेस तुम्ही फोर्स लावून ब्लॉक जाग्यावरून हलत नसेल, फोर्स लावून ब्लॉक जाग्यावरून हलत नसेल त्यावेळेस कुठला फोर्स प्रेझेंट आहे म्हणायचं? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. समजलं? ठीक आहे. आता नेक्स्ट टाका कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. नेक्स्ट
टाइप्स ऑफ फोर्स आहे कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आता बघा कायनेटिक फ्रिक्शन फोर्स हा कधी लागतो बघा की सपोज करा ह्या ब्लॉकला तुम्ही फोर्स लावून उडायला लागलात, ह्या ब्लॉकला तुम्ही फोर्स लावून उडायला लागलात आणि ब्लॉक जर मूव्ह होत असेल, जर ब्लॉक फोर्स लावल्यामुळं जर मूव्ह होत असेल तर लावलेल्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कुठला फोर्स लागत असतो? कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. लक्षात. जर तुमचा ब्लॉक एका जागेवरती स्टेबल असेल, तुम्ही फोर्स लावून पण तो ब्लॉक जर एका जागी स्टेबल असेल तर तिथे कुठला फोर्स लागतो? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. तुम्ही फोर्स लावल्यानंतर तुमचा ब्लॉक, इफ युअर ब्लॉक इज मुव्हिंग, if your block is moving, then kinetic friction force is present. जर तुमचा ब्लॉक फोर्स लावल्यामुळं मूव्ह होत असेल, तुमचा ब्लॉक फोर्स लावल्यामुळं मूव्ह होत असेल तर लावलेल्या फोर्सच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स लागत असतो? कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. समजलं. आता बघा हा कायनेटिक फ्रिक्शन फोर्स किती लागतो बघा. हा कायनेटिक फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला काय आहे बघा. Fk इज इक्वल टू म्यू के इंटू एन. लक्षात. स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला काय होता? स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स Fs इज इक्वल टू म्यू एस इंटू एन. कायनेटिक फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? म्यू के इंटू एन. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये सेम म्यू के काय तुमचं कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. म्यू के काय तुमचं कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. त्यानंतर एन हे तुमचं काय आहे? नॉर्मल फोर्स. ही सगळी डायग्राम हे सगळं इथं काढा. मगाशी जी सगळी डायग्राम वगैरे ते इथं काढा. लक्षात. ही जी डायग्राम केलात तुम्ही ही इथं काढा आणि मगाशी जी डायग्राम इथं काढा. नोट्समध्ये सगळ्या गोष्टी येतील परंतु व्हिडिओ पाहताना असं करा. लक्षात. जर तुमचा ब्लॉक फोर्स लावून पण मूव्ह होत नसेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कोणता फ्रिक्शन फोर्स प्रेझेंट असतो? स्टॅटिक. फोर्स लावल्यानंतर तुमचा ब्लॉक जर मूव्ह व्हायला लागला तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कुठला फोर्स प्रेझेंट असतो? कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. समजलं. सपोज करा हा ब्लॉक आहे, ह्याला मी फोर्स लावला, ब्लॉक असा मूव्ह व्हायला लागला म्हणजे ह्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कोणता फ्रिक्शन फोर्स प्रेझेंट असेल? कायनेटिक. ठीक आहे. मी फोर्स लावून पण हा ब्लॉक जर जागेवरून हलतच नसेल, मी फोर्स लावायला लागलो पण ब्लॉक जागेवर हलनाच गेलाय म्हणजे ह्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स प्रेझेंट असणार? स्टॅटिक. समजलं. ह्यानंतर मी डायरेक्टली नीटमध्ये आलेले टफ एक्झाम्पल घेईल. सोपे एक्झाम्पल ऑनलाईनमध्ये सॉल्व करून दिलेत, फक्त टफ एक्झाम्पल्स ह्यानंतर मी स्टार्ट करेल. ठीक आहे. टाका मग फर्स्ट एक्झाम्पल. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल नंबर 41 जे DPP मध्ये आहे ते मी 41 नंबरचं एक्झाम्पल मी सॉल्व करून देतो. ठीक आहे. 41चं एक्झाम्पल विचारलंय नीट 2002ला. 41 हे विचारलंय नीट 2002ला. ठीक आहे. एक्झाम्पल काय म्हणते बघा. 100 न्यूटन फोर्स ॲक्ट्स हॉरिझॉन्टली ऑन अ ब्लॉक ऑफ 10 kg. एक ब्लॉक आहे आणि त्या ब्लॉकचं वजन मास किती आहे? 10 kg. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा काय म्हणतं ते. 10 kg प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल रफ सरफेस. एका हॉरिझॉन्टल रफ सरफेसवरती प्लेस केलंय. रफ सरफेस म्हटलं की तिथे फ्रिक्शन फोर्स आला म्हणून समजायचं. त्यांनी एक्झाममध्ये म्यूएस
किंवा म्यू के किंवा म्यू ची व्हॅल्यू दिली म्हटलं की फ्रिक्शन फोर्स आला म्हणून समजायचं, डोळे झाकून. ठीक आहे. त्यानंतर बघा, द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, म्यूची व्हॅल्यू दिली, ह्यांनी म्यूची व्हॅल्यू दिली याचा अर्थ समजून घ्यायचा म्यू एस म्यू के हे इक्वल आहेत किंवा म्यू एस आणि म्यू के साठी सेम म्यूची व्हॅल्यू वापरायची. म्यू एस म्यू के साठी म्यूची व्हॅल्यू वापरायची. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू एस इज इक्वल टू त्यांनी दिलं आहे 0.5 इफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी किती दिलं आहे त्यांनी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर द ॲक्सेलरेशन ऑफ ब्लॉक इज, ठीक आहे, हा 10 kgचा ब्लॉक आहे, त्याच्यावरती मी फोर्स किती लावला आहे 100 न्यूटन. ठीक आहे. काय काढा म्हणतंय, द ॲक्सेलरेशन ऑफ द ब्लॉक इज, ॲक्सेलरेशन काढा म्हणतंय, याचा अर्थ हा ब्लॉक मूव्ह होत असेल, ब्लॉक मूव्ह होत असेल तरच ॲक्सेलरेशन येणार ना, बरोबर आहे का. ब्लॉक मूव्ह होत असेल तरच ॲक्सेलरेशन येणार. ठीक आहे. म्हणजे सरळ सरळ कोणतं फ्रिक्शन फोर्स काढायचं, इथं असणार रिप्रेझेंट कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. लक्ष द्या. आता बघा, फाइंड द ॲक्सेलरेशन, हा ब्लॉक जो मूव्ह व्हायला लागलाय तर त्याची ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काढा म्हटलंय. ठीक आहे. आता बघा, ह्या ब्लॉकची मी सगळ्यात अगोदर FBD काढतो, फ्री बॉडी डायग्राम काढतो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये नाही काढत मी, किंवा मी ह्याच्यामध्येच काढतो, आता वेळ नाही आहे आपल्याकडे, ह्याच्यामध्येच मी काढतो. ठीक आहे. मला सांगा, हा सरफेस ह्या ब्लॉकवरती कोणता फोर्स लावल, नॉर्मल फोर्स. ठीक आहे. त्यानंतर ह्या ब्लॉकवरती ग्रॅव्हिटी खालच्या डायरेक्शनमध्ये कोणता फोर्स लावल, mg. ठीक आहे. त्यानंतर बघा, ह्या ब्लॉकला मी असं ओढायला लागलो, ह्याला धरून मी असं ओढायला लागलो. ठीक आहे. हा ब्लॉक आहे, ह्या ब्लॉकला मी धरून असं ओढायला लागलो, लक्षात, ह्या ब्लॉकला मी असं ओढायला लागलो. याचा अर्थ तुमचा कायनेटिक फ्रिक्शन फोर्स त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजे असा लागेल, FK. ठीक आहे. ब्लॉक मूव्ह होत आहे म्हणजे कोणता फ्रिक्शन फोर्स प्रेझेंट असणार, कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आता कायनेटिक फ्रिक्शन फोर्स कसा लिहितो आपण किंवा कसं काढतो, म्यू के दिलंय का ह्यांनी, म्यू दिलंय म्हणून इथं म्यूच लिहा, म्यू इंटू एन. लक्षात. सगळ्या गोष्टी झाल्या. मला काय फाइंड आउट करायचं आहे, ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, आता ह्या ब्लॉकवरून मी असं लिहू शकतो, इन वाय डायरेक्शन फोर्स, वाय डायरेक्शन, इन वाय डायरेक्शन फोर्स. वाय डायरेक्शन म्हणजे फोर्स बघा, वरचा फोर्स इज इक्वल टू खालचा फोर्स, बरोबर आहे. ॲक्सेलरेशन तुमचं असं आहे, ॲक्सेलरेशन तुमचं असं आहे. ठीक आहे. मग वाय डायरेक्शन मधले फोर्सेस बघा, वरचा फोर्स इज इक्वल टू खालचा फोर्स. ठीक आहे. वरचा फोर्स काय आहे, एन इज इक्वल टू खालचा फोर्स कोण आहे, mg. वरचा फोर्स इज इक्वल टू खालचे फोर्सेस. ठीक आहे. मग एन इज इक्वल टू काय येतं बघा, एमची व्हॅल्यू किती दिली 10, त्यानंतर जीची व्हॅल्यू किती दिली 10. ठीक आहे. म्हणजे नॉर्मल फोर्सची व्हॅल्यू किती आली 100 न्यूटन. हे एन कॅन्सल करायला जायचं नाही, हे एन युनिट आहे फोर्सचं, नॉर्मल फोर्सचं युनिट न्यूटन. ठीक आहे. यांची व्हॅल्यू आली तुमची 100. ठीक आहे. आता बघा, मी फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू काढून टाकतो. फ्रिक्शन फोर्स FK इज इक्वल टू काय, म्यू इंटू एन. मग फ्रिक्शन फोर्स FK इज इक्वल टू म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.5 इंटू एनची व्हॅल्यू किती आहे 100, म्हणजे हे तुमचं येऊन जाईल 50. लक्षात. फ्रिक्शन फोर्सची व्हॅल्यू भेटली. त्यानंतर बघा, आता बघा, मला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. ब्लॉक तुमचा असा मूव्ह व्हायला लागला आहे, ह्या ब्लॉकचं मला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. ॲक्सेलरेशन काढायचं म्हटलं की न्यूटनचा सेकंड लॉ लावायचा, F इज इक्वल टू ma. डोक्यामध्ये काहीच आणायचं नाही. ॲक्सेलरेशन काढा म्हटलं ना, न्यूटनचा सेकंड लॉ लावायचा. ठीक आहे. आता बघा, ॲप्लाय न्यूटन सेकंड लॉ. ॲप्लाय न्यूटन सेकंड लॉ. न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे, F इज इक्वल टू ma. बरोबर आहे. आता बघा, न्यूटनचा सेकंड लॉ जो आहे हा फक्त एक्स डायरेक्शनमध्ये लावायचा.
का फक्त एक्स डायरेक्शनमधले फोर्सेस कन्सिडर करायचे? कारण तुमचं ॲक्सिलरेशन हे फक्त एक्स डायरेक्शनमध्ये आहे, म्हणून फक्त आणि फक्त एक्स डायरेक्शनमधले फोर्सेस कन्सिडर करायचे. हे एन एम जी हे नाही घ्यायचं. ॲक्सिलरेशन ज्या डायरेक्शनमध्ये असेल त्याच डायरेक्शनमधले फोर्सेस घ्यायचे. ठीक आहे. आता बघा, एफ इकडं 100 न्यूटन आहे, इकडं म्यू एन इंटू एन किती आहे? 50 न्यूटन आहे. जास्त कोण आहे? 100 न्यूटन आहे. त्याला पहिल्यांदा घ्यायचं 100, किंवा असं लक्षात ठेवून घ्यायचं ज्या डायरेक्शनमध्ये ॲक्सिलरेशन असेल त्या डायरेक्शनमधला फोर्स पहिल्यांदा घ्यायचा. ठीक आहे. इकडचा 100, इकडचा ह्याच्या अपोजिट डायरेक्शनमधला कोण? म्यू के. म्यू केची व्हॅल्यू किती आहे तुमची? 50 मायनस 50 इज इक्वल टू मास किती आहे? 10. ब्लॉकचं मास किती आहे? 10 इंटू ॲक्सिलरेशन. 100 मायनस 50 किती झालं? 50. हे तुमचं 10 ए. हे 0 कटलं म्हणजे ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू किती आली तुमची? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात? ॲक्सिलरेशन ह्या ब्लॉकचं ॲक्सिलरेशन किती आलं? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या ब्लॉकला जर मी 100 न्यूटन जर ओढत असेल तर ह्या ब्लॉकमध्ये ॲक्सिलरेशन किती असेल? 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजलं? ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, फ्रिक्शन फोर्स, न्यूटन्स लॉ हे दोन्ही कंबाईन करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतं. फिजिक्समध्ये तोच प्रॉब्लेम आहे. 2-3 कन्सेप्ट एकत्र करून प्रॉब्लेम तयार केलेला असतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झालेली पाहिजे. लक्षात? आता टाका सेकंड प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम बघा, 45 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 45 नंबर DPPमध्ये 45 नंबरचा प्रॉब्लेम आहे. विचारला आहे तो नीट 1992ला. टाका आता 45 नंबरचा प्रॉब्लेम. 45 हा विचारला आहे नीट 1992ला. प्रॉब्लेम वाचा. कन्सिडर अ कार मूविंग अ स्ट्रेट हॉरिझॉन्टल रोड. एक कार आहे, हॉरिझॉन्टल रोडवरती मूव्ह व्हायला लागली. कार रोडवरतीच मूव्ह होत असते. कार काढतो मी अगोदर. ही तुमची कार. या कारला 2 चाकं. ठीक आहे. अ कार मूविंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल रोड विथ अ स्पीड ऑफ 72 किलोमीटर पर आवर्स. ह्या कारची स्पीड किती दिली? 72 किलोमीटर पर आवर. इफ द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स अँड रोड. हा तुमचा रोड. ठीक आहे. टायर आणि रोडमध्ये ह्या दोघांमधला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती दिला आहे? म्यू. हा दिला आहे तुम्हाला 0.5. त्यानंतर काय म्हणते बघा, द शॉर्टेस्ट डिस्टन्स इन विच द कार कॅन बी स्टॉप्ड. शॉर्टेस्ट डिस्टन्स काढा म्हणते. कारची वेलोसिटी किती आहे? 72 किलोमीटर पर आवर आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स काढा म्हणते की ज्या डिस्टन्सला कार ही तुमची थांबल. मला सांगा, कार ही कधी थांबत असते? ब्रेक लावल्यानंतरच थांबल ना? का ब्रेक न लावताच कार थांबत असते? ब्रेक लावल्यानंतरच कार थांबते ना. ठीक आहे. सपोज करा तुम्ही ह्या कारला इथं ब्रेक लावलात. इथं सपोज करा तुम्ही इथं ब्रेक लावलात. ठीक आहे. मला सांगा, तुम्ही ब्रेक लावल्या किंवा लावताना तुमच्या कारची वेलोसिटी किती असेल? 72 किलोमीटर पर आवर्स. ठीक आहे. आता बघा, काही अंतर जाऊन एवढं अंतर कव्हर करून तुमची कार जर स्टॉप झाली, ब्रेक लावल्यामुळं तुमची कार काय झाली? आता स्टॉप झाली. ठीक आहे. बरोबर आहे. तुम्ही ब्रेक इथं लावलात, तुमची कार काही अंतर हे झाल्यानंतर तुमची कार स्टॉप होणार आहे. ठीक आहे. मला तरी काय काढा म्हणते बघा. काय काढा म्हणते? द शॉर्टेस्ट डिस्टन्स इन विच द कार कॅन बी स्टॉप्ड. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे यस काढा म्हणते. मी जर ब्रेक इथं लावलं तर किती अंतरानंतर कार थांबल, म्हणजे ते तुम्हाला एस काढा म्हणते. लक्षात? काय काढा म्हणते ते? तुम्ही ब्रेक अप्लाय केल्यानंतर तुमची कार किती डिस्टन्स कव्हर करून थांबल. ठीक आहे. हे डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. लक्षात? हा विचारला आहे नीट 1992ला प्रॉब्लेम. ठीक आहे. आता मी सॉल्व्ह करून देतो. काहीच अवघड नाही आहे, एकदम इझी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता बघा,
पहिल्यांदा मी कारकडे बघतो जरा. आता मी कारला इथं ब्रेक लावलं, ब्रेक लावल्या कुठला फोर्स तयार होईल इथं? आता फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे, कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. इथं कोणता फ्रिक्शन फोर्स चालू होईल? आता कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. कार चालेल ती, त्याला ब्रेक लावलं की कार आणि टायर आणि रोड ह्याच्यामध्ये कुठला फ्रिक्शन फोर्स लागेल? कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपल्याला काय काढायचं आहे? एस काढायचं आहे. मग एस कसं काढलं जाऊ शकतं? तुम्हाला एकच इक्वेशन माहिती एस काढण्यासाठी. वी नो लॉज ऑफ मोशन. वी नो सेकंड लॉज ऑफ मोशन किंवा कोणता लॉज ऑफ मोशन आहे बघा आता. व्ही इज इक्वल टू कोणता लॉज ऑफ मोशन यूज करून मी सपोज करा मी हा यूज करतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. कोणतं लॉज ऑफ मोशन मी यूज केला? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. आता मी हाच का यूज केला, दुसरा का नाही यूज केला? मला सांगा. ह्याच्यामध्ये मला फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे. मला फायनल व्हेलॉसिटी म्हणजे तुमची ज्यावेळेस कार स्टॉप होईल त्यावेळेस व्हेलॉसिटी मला माहिती आहे. तुमची कार जर स्टॉप झाली तर तुमची व्हेलॉसिटी किती असेल त्यावेळेस? 0. म्हणजे तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे. तुमची इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही ब्रेक लावताना किंवा लावल्या जी व्हेलॉसिटी असेल ही तुमची इनिशियल व्हेलॉसिटी असेल. ती किती दिली त्यांनी? 72 km/h दिली. म्हणजे तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी पण माहिती आहे. ॲक्सिलरेशन मी काढू शकतो. कसं काढणार मी ते दाखवतो. आणि तुम्हाला एस काढायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात अगोदर मी काय करतो, हे जे तुमचं व्ही आहे हे व्ही म्हणजेच काय असेल तुमची आता इनिशियल व्हेलॉसिटी. तुमची फायनल व्हेलॉसिटी ही किती असेल? 0 असेल. का 0 असेल? कारण तुमची कार स्टॉप होणार आहे. काही अंतर कापून तुमची कार स्टॉप होणार आहे. ठीक आहे, आता बघा पहिल्यांदा मी ह्याला 72 km/h मी मीटर पर सेकंडमध्ये करतो. का मीटर पर सेकंडमध्ये करतो? कारण त्यांनी मला जीची व्हॅल्यू दिली 10 मीटर पर सेकंड. म्हणून मी ह्याला पण काय करतो? km/h मीटर पर सेकंडमध्ये करतो. 72ला मीटर पर सेकंडमध्ये कसं करायचं बघा. ह्याला 5/80 मल्टिप्लाय करायचं. km/h मीटर पर सेकंडमध्ये करा म्हटलं की त्याला काय करायचं? 5/80 मल्टिप्लाय करायचं. त्या व्हॅल्यूला 5/80 मल्टिप्लाय करायचं मीटर पर सेकंडमध्ये जातं. ठीक आहे, म्हणजे हे किती आहे बघा. 18 चोक 72, 4 झाले, 5 चोक 20 म्हणजे 20 मीटर पर सेकंड. ठीक आहे, आलं इथपर्यंत. त्यानंतर बघा आता मला ॲक्सिलरेशन काढायचं. मला ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही माहिती आहे. मग मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ॲक्सिलरेशन कसं काढायचं? न्यूटन्सच्या सेकंड लॉनं. काहीच डोक्यामध्ये ठेवायचं नाही. ॲक्सिलरेशन काढा म्हटलं ना न्यूटनचा सेकंड लॉ लक्षात ठेवायचं, बाकी काहीच डोक्यामध्ये ठेवायचं नाही. ठीक आहे, आता मी अगोदर ॲक्सिलरेशन काढून घेतो. वाटलं तर मी इथे खालीच काढतो. ॲक्सिलरेशन ॲप्लाय न्यूटन सेकंड लॉ. काय न्यूटनचा सेकंड लॉ? F इज इक्वल टू ma. ठीक आहे, आता बघा ह्या कारवरती कोणकोणते फोर्स अप्लाय व्हायला लागलेत? कारवरती फक्त एकच फोर्स अप्लाय व्हायला लागलाय. कारवरती फक्त एकच फोर्स अप्लाय व्हायला लागलाय. ही व्हेलॉसिटी आहे. कारवरती फक्त एकच फोर्स अप्लाय व्हायला लागलाय. कोणता? फ्रिक्शन फोर्स, कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. आलं लक्षात? मग कायनेटिक फ्रिक्शन फोर्स एकच अप्लाय व्हायला लागलाय म्हणजे फोर्स किती काय असेल तुमचा? एकच फोर्स, कायनेटिक फ्रिक्शन फोर्स FK इज इक्वल टू पूर्ण गाडीचं मास तिने दिलंय का बघा. पूर्ण गाडीचं मास ते दिलंय का? नाही दिलं. ठीक आहे, उपकार केले नाही देऊन. ॲक्सिलरेशन दिलंय का? नाही दिलं. बरं, ठीक आहे. आता म्यू के आपण कसं काढतो बघा. FK कायनेटिक फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू N. ठीक आहे, मग N काय येतं बघा. N ह्या इथं नॉर्मल फोर्स लागेल तुमचा N. कॉन्टॅक्टमध्ये कुठला फोर्स लागत असतो? नॉर्मल फोर्स. ह्या गाडीला खाली ओढणारा कोणता फोर्स असेल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg. ठीक आहे, म्हणजेच मी असं लिहू शकतो N इज इक्वल टू mg. ठीक आहे, मग कायनेटिक फ्रिक्शन फोर्स काय असतो? म्यू इंटू N. म्यूची व्हॅल्यू किती दिली? 0.5. तोपर्यंत मी थांबवतो. म्यू जी, त्यानंतर एनची व्हॅल्यू किती आहे? mg. ठीक आहे, म्हणजे एकच फोर्स प्रेझेंट आहे. म्यू
के म्यू इंटू एम इंटू जी इज इक्वल टू यम ए. यम कॅन्सल झालं. म्यूची व्हॅल्यू किती दिली त्यांनी 0.5 इज इक्वल टू 0.5 इंटू जीची व्हॅल्यू किती दिली 10. म्हणजे ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू किती येते बघा. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू किती आली 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस तुमची गाडी ही थांबणार असते, ज्यावेळेस तुमची गाडी ही कुठेतरी जाऊन थांबणार असते, त्यावेळेस त्या गाडीचं जे आपण ॲक्सिलरेशन म्हणतो ना, ते ॲक्सिलरेशन नसतं, ते असतं डिॲक्सिलरेशन. समजलं मी काय बोललो ते. गाडी जर तुमची कुठेतरी जाऊन थांबणार असेल तर तुमच्या गाडीचं ॲक्सिलरेशन कधीच होत नाही. ॲक्सिलरेशन म्हटलं की गाडी पळायला पाहिजे. गाडी पळायला लागली का नाही, तुमची गाडी हळूहळू कुठेतरी जाऊन थांबणार आहे. मग त्यावेळेस हा ॲक्सिलरेशन सुद्धा वापरायचं नाही. त्यावेळेस त्या गाडीचं काय म्हणायचं डिॲक्सिलरेशन होत आहे. ठीक आहे. आणि डिॲक्सिलरेशन म्हटलं की त्याची व्हॅल्यू जे तुमचं ए लिहितात ना तुम्ही, त्याची व्हॅल्यू काय घ्यायची असते मायनस. समजलं. गाडी जर कुठेतरी जाऊन थांबणार असेल त्यावेळेस तुमच्या त्यावेळेस ॲक्सिलरेशन म्हणायचं नाही त्या गाडीला, त्याला म्हणायचं डिॲक्सिलरेशन होत आहे आणि त्याची व्हॅल्यू काय घ्यायची असते मायनस. ठीक आहे. ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू भेटली ए इज इक्वल टू -5. ठीक आहे. आता व्हॅल्यू आपण पुट करू सगळ्या. व्हेलॉसिटी तुमची फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे 0. त्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी तुमची किती आहे 20चा स्क्वेअर प्लस 2ला 2. ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू किती असेल तुमची मायनस, कारण गाडी कुठेतरी जाऊन तुमची थांबणार आहे. गाडी तुमची कुठे ना कुठेतरी जाऊन थांबणार आहे म्हणजे तुमची गाडी ॲक्सिलरेट नाही होत, तुमची गाडी डिॲक्सिलरेट होते आणि त्याची व्हॅल्यू किती घ्यायची असते मायनस. ठीक आहे. मायनसला मायनस एस दिलं आहे का नाही, एसला एस. ठीक आहे. म्हणजे हे काय येतं बघा आता 20चा स्क्वेअर 400 मायनस 2 5 इंटू 2 10 इंटू यस. -10 एसला बरोबर चिन्हाच्या इकडे घ्या म्हणजे हे येतं 10s इज इक्वल टू 400. ठीक आहे. म्हणजे एस इज इक्वल टू काय येईल 400 डिवाइड बाय 10. 0 0 कॅन्सल झालं म्हणजे डिस्प्लेसमेंट तुमचं किती आलं 40 मीटर्स. समजलं. डिस्प्लेसमेंट किती आलं तुमचं 40 मीटर. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲक्सिलरेशन काढताल हे तुमचं ॲक्सिलरेशन नसेल त्या गाडीचं, हे तुमचं डिॲक्सिलरेशन असेल, कारण गाडी कुठं ना कुठेतरी जाऊन थांबणार आहे. समजलं. गाडी कुठं ना कुठेतरी जाऊन थांबणार आहे म्हणून आपण त्याला ॲक्सिलरेशन नाही म्हणायचं, त्याला म्हणायचं डिॲक्सिलरेशन. दाखवताना डिॲक्सिलरेशन एनच दाखवायचं, परंतु लिहिताना ते कसं लिहायचं असतं मायनस लिहायचं असतं. समजलं. कुठलीही गोष्ट असू द्या, कुठेतरी जाऊन जर थांबणार असेल ना त्या गोष्टीचं डिॲक्सिलरेशन लिहायचं असतं, ॲक्सिलरेशन लिहायचं नसतं. लक्षात. आता ह्यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम घेऊत आपण, शेवटचा प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर टाका आता. कन्व्हेयर बेल्टचा प्रॉब्लेम आहे. शेवटचा प्रॉब्लेम असेल कन्व्हेयर बेल्ट. ठीक आहे. हा प्रॉब्लेम विचारला होता शंतनू कुलकर्णीनं. ठीक आहे. नीट 2011 आलेला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमचा नंबर माझ्याकडे नाही आहे, परंतु इयर आहे नीट 2011. ठीक आहे. काय म्हणते बघा, अ कन्व्हेयर बेल्ट माहिती ना, फॅक्टरीमध्ये असतो असा बेल्ट असतो, तर तिथे असं चाललेलं असतं बेल्ट असं, त्याच्यावरती ते पोते बिते ठेवतात, ते पोते असे घसरत जातात तिकडं, त्याला म्हणायचं कन्व्हेयर बेल्ट. ठीक आहे. कारखान्यामध्ये असतो कन्व्हेयर बेल्ट. इज मूव्हिंग ॲट अ कॉन्स्टंट स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंड. एक कन्व्हेयर बेल्ट आहे, सपोज करा हा कन्व्हेयर बेल्ट आहे आणि हा कन्व्हेयर बेल्ट असा मूव्ह होत असतो, हे असा मूव्ह होत असतो, त्याच्यावरती पोते बिते ठेवून ते सरकत जातात पुढं. ठीक आहे. ह्या कन्व्हेयर बेल्टची व्हेलॉसिटी किती दिली त्यांनी v इज इक्वल टू
2 मीटर पर सेकंड. ठीक आहे. अ बॉक्स इज जंटली ड्रॉप्ड ऑन इट. जंटली कळतं ना, शिस्तीमध्ये एक बॉक्स त्याच्यावरती ड्रॉप केला. सपोज करा ह्याची इथं असं मी बॉक्स ड्रॉप केला. जंटली म्हणजे व्यवस्थित माणसामध्ये येऊन. जंटली ड्रॉप्ड ऑन इट. द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन देम इज. हा बॉक्स आणि बेल्ट ह्या दोघांमधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला आहे. किती दिला आहे? 0.5. ठीक आहे. द डिस्टन्स दॅट बॉक्स विल मूव रिलेटिव्ह टू बेल्ट बिफोर कमिंग टू द रेस्ट ऑन इट. टेकिंग घ्या म्हटलंय. जी इज इक्वल टू काय घ्या म्हटलं त्यांनी? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही चलत्या गाडीमध्ये सपोज गाडी जायली असेल आणि तुम्हाला गाडी पकडायची असेल तर तुम्ही काय करतात? पळ जातात, त्या गाडीमध्ये बसतात म्हणजे सरळ बसत नाही. मध्ये चढताना सपोज तुम्ही गाडी जायला लागली, मध्ये चढायला लागलात की एकदम असं पुढे जातात तुम्ही. आलाय का नाही अनुभव? का तुमचे आलाय ना? गाडी सपोज चलत असेल आणि तुम्ही त्या गाडीमध्ये जाऊन जर बसलात की तुम्ही असं थोडंसं पुढं ढकललं जातात थोड्या वेळासाठी. ठीक आहे. मला सांगा, हा कन्व्हेयर बेल्ट असा मूव्ह व्हायला लागला आहे, त्याच्यावरती तुम्ही बॉक्स टाकलात. बॉक्स टाकल्या हा बॉक्स थोडासा पुढे जाईल. टाकल्या एकदम शांत बसेल का त्याच्यावरती, त्या बेल्टवरती? नाही. बेल्ट मूव्ह व्हायला लागला आहे. वाटलं तुम्हाला मी दाखवतो. सपोज करा हा बेल्ट असा मूव्ह व्हायला लागला आहे आणि वरून मी असा बॉक्स टाकला. थोडासा पुढे जातो ना. मी टाकल्या हा पेन थोडासा पुढे जातो ना, थोडासा पुढे जाऊन स्टॉप होतो. लक्षात? मग टाकल्या थोडासा पुढे जाऊन स्टॉप होणार आहे. ते मला काय म्हणतात की तुमचा बॉक्स ज्यावेळेस स्टॉप होईल किंवा कुठल्या डिस्टन्सला जाऊन तुमचा ब्लॉक हा स्टॉप होणार आहे. कुठल्या डिस्टन्सला जाऊन तुमचा ब्लॉक हा स्टॉप होणार आहे. टाकल्या थोडंसं पुढे जातो. ठीक आहे. का पुढे जात असतो? किंवा तुम्ही गाडीत चालल्या तुम्ही त्या गाडीसोबत थोडंसं पुढं का जातात? कारण गाडीला जेवढी वेलोसिटी असते तेवढीच तुम्हाला भेटते. ठीक आहे. आता बघा, बॉक्स टाकल्या ह्या बॉक्सला किती वेलोसिटी येईल? जेवढी कन्व्हेयर बेल्टला वेलोसिटी असेल तेवढीच त्याला येईल. ठीक आहे. म्हणजे इथं येईल तुमची v इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे. हा बॉक्स कुठेतरी जाऊन थांबणार आहे. म्हणजे त्यावेळेस सपोज करा ह्या इथे जाऊन थांबला म्हणजे त्यावेळेस त्या ब्लॉकची वेलोसिटी किती असेल? 0. तो बॉक्स कुठे ना कुठेतरी जाऊन थांबणार आहे. म्हणजे त्याची वेलोसिटी तिथे किती असेल? त्याची 0. ही तुमची फायनल वेलोसिटी असेल. ही तुमची बॉक्स टाकल्या ही तुमची इनिशियल वेलोसिटी असेल. आणि ही इनिशियल वेलोसिटी मी कशाने दाखवतो? u न 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता बघा, मला सांगा, हा बॉक्स तुम्ही त्या कन्व्हेयर बेल्टवरती टाकल्या तो बॉक्स थोडासा पुढे जाऊन असं थांबणार आहे. मला सांगा, ह्या बॉक्सवरती हा बॉक्स जर असा मूव्ह होत असेल टाकल्या तर ह्या बॉक्सवरती फ्रिक्शन फोर्स हा मागं लागेल. बॉक्स मूव्ह व्हायला लागला म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन फोर्स आहे. ठीक आहे. टाकल्या बॉक्स थोडासा पुढं मूव्ह होणार आहे, त्याच्यावरती अपोजिट डायरेक्शनमध्ये तुमचा फ्रिक्शन फोर्स असेल. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? मला काय काढायचं आहे? तो किती डिस्टन्स जाऊन थांबल म्हणजे मला S काढायचं आहे. मगाशी सारखा सेम प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर मी ह्या ब्लॉकची फ्री बॉडी डायग्राम काढतो कारण हे पूर्ण घाण दिसेल. आता ह्या ब्लॉकला खाली वापस होणारा कुठला फोर्स असेल? फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. त्यानंतर ह्या ब्लॉकची इनिशियल वेलोसिटी किती असेल? 2 मीटर पर सेकंड. ह्या ब्लॉकला खाली ओढण्यासाठी कुठला फोर्स असेल? mg. ह्या ब्लॉकवरती इथल्या कॉन्टॅक्टमुळं कोणता फोर्स लागेल ह्या ब्लॉकवरती? नॉर्मल फोर्स. ठीक आहे. मग मी असं लिहू शकतो n इज इक्वल टू mg उभे फोर्स. ठीक आहे. n इज इक्वल टू mg. ठीक आहे. आता बघा, हा ब्लॉक इथे टाकल्या तो इथं जाऊन थांबणार आहे म्हणजे ह्या ब्लॉकला काहीतरी ॲक्सिलरेशन असेल. मला सांगा, एखादी गोष्ट इथे जाऊन थांबणार आहे म्हणजे त्याला ॲक्सिलरेशन असतं का? नाही. त्याला आपण काय म्हणत असतो? डी ॲक्सिलरेशन. एखादी गोष्ट पुढे जाऊन कुठे ना कुठे थांबणार असेल तर त्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणत नाही, त्याला आपण डी ॲक्सिलरेशन म्हणतो आपण डी ॲक्सिलरेशन, पण लिहिताना आपण ॲक्सिलरेशन एच शब्द वापरतो.
त्या ब्लॉकसाठी काय असेल, डी ॲक्सिलरेशन असेल, कारण ब्लॉक कुठं ना कुठेतरी जाऊन थांबणार आहे, म्हणजे त्याला डी ॲक्सिलरेशन असेल. ठीक आहे. आता बघा, मी पहिल्यांदा फ्रिक्शनची व्हॅल्यू काढून टाकतो. एफ के कायनेटिक फ्रिक्शन, ब्लॉक मूव्ह व्हायला लागला इथून इथपर्यंत, म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन प्रेझेंट असेल. म्हणजे एफ केची व्हॅल्यू किती येते बघा, एफ के इज इक्वल टू म्यू इंटू एन. ठीक आहे. मग म्यूची व्हॅल्यू किती दिली त्यांनी, 0.5. एम जीची व्हॅल्यू एम, जीची व्हॅल्यू जी, एमची व्हॅल्यू दिली नाही त्यांनी. ठीक आहे. मला ह्या ब्लॉकचं डी ॲक्सिलरेशन काढायचं आहे, न्यूटनचा सेकंड लॉ. ठीक आहे. लिहा मग खाली, ॲप्लाय न्यूटन सेकंड लॉ, एफ इज इक्वल टू एम ए. ठीक आहे. मला सांगा कोणकोणते फोर्स प्रेझेंट आहेत ह्या ब्लॉकवरती, एकच फोर्स प्रेझेंट आहे, कोणता, फ्रिक्शन फोर्स, कायनेटिक फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. मग मी काय लिहिणार बघा, कायनेटिक फ्रिक्शन फोर्स किती आहे माझ्याकडे, 0.5 एम जी इज इक्वल टू ब्लॉकचं मास एम, ब्लॉकचं मास एम कन्सिडर करा, दिलं नाही त्यांनी, एम कन्सिडर करा, एम ॲक्सिलरेशन ए. ठीक आहे. एम एम कॅन्सल झालं, 0.5 इंटू जीची व्हॅल्यू किती आहे, 10, ॲक्सिलरेशन ए, म्हणजे एची व्हॅल्यू आली तुमची 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. परंतु हे ॲक्सिलरेशन आहे का, नाही, हे काय आहे, डी ॲक्सिलरेशन आहे. ॲक्सिलरेशन आहे का, हे नाही आहे, डी ॲक्सिलरेशन आहे. कशामुळे, कारण कुठे ना कुठेतरी जाऊन तो ब्लॉक थांबणार आहे, म्हणून मी इथं काय कोणतं साईन वापरतो, मायनस. जरी नाही वापरलं तरी चालतं, परंतु तुमची एसची व्हॅल्यू पुन्हा काय येते, निगेटिव्ह येते. नाही वापरलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम होत नाही, पण एसची व्हॅल्यू पुन्हा तुमची निगेटिव्ह येते. ठीक आहे. तुमचं ॲक्सिलरेशन आलं -5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. मला एसची व्हॅल्यू काढायची, मग काय यूज करायचं, यूज लॉज ऑफ मोशन. काय यूज करा, यूज लॉज ऑफ मोशन. मग लॉज ऑफ मोशन 3 आहेत, फर्स्ट लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन. त्यापैकी मी कुठला यूज करतो बघा, मी यूज करतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. मी हाच का यूज केला, कारण ह्याच्यामध्ये मला फायनल वेलॉसिटी माहिती आहे, इनिशियल वेलॉसिटी मला माहिती आहे ब्लॉकची, त्यानंतर ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू मला माहिती आहे ब्लॉकची, म्हणजे ब्लॉक डिॲक्सिलरेट व्हायला लागलं, त्याची व्हॅल्यू मला माहिती, एस काढायचं. व्हॅल्यू पुट करा फक्त. फायनल वेलॉसिटी तुमची ब्लॉक कुठं ना कुठेतरी जाऊन थांबणार आहे, 0. इनिशियल वेलॉसिटी किती ब्लॉकची, 2चा स्क्वेअर प्लस 2 ला 2, एची व्हॅल्यू किती तुमची, -5 इंटू एस. ठीक आहे. मग काय येतं बघा, 0 इज इक्वल टू 2चा वर्ग 4 -5 10 एस, बरोबर आहे. 5 इंटू 2 -10s. ह्याला इकडे घेऊन या, 10s इज इक्वल टू 4. ठीक आहे. म्हणजे s इज इक्वल टू 4/10, म्हणजे हे येऊन जातं तुमचं बेदोनी 4 5 10, म्हणजे हे येऊन जातं तुमचं किती येतं बघा, 5 20, 0.4 मीटर. लक्षात. तुमचा ब्लॉक किती अंतर कापून, 0.4 अंतर कापून थांबल. ब्लॉक कन्व्हेयर बेल्टवरती टाकल्या लगेच बसत नाही असं फिट, त्याच्यावरती थोडंसं अंतर पुढे सरकतो, नंतर शांत बसतो. हा लक्षात. ठीक आहे. तो पुढे जाऊन थोडंसं शांत राहतो, म्हणजे थांबतो. पुढे जायला लागला म्हणजे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये कुठला फोर्स लागणार, फ्रिक्शन फोर्स. लक्षात. एक्झाम्पल एकदम सोपं होतं, पण इमॅजिनेशन व्हायला पाहिजे तुमची, तरच मग ते सॉल्व्ह होऊ शकते व्यवस्थित. लक्षात. हे झाले तुमचे टफ प्रॉब्लेम फ्रिक्शनमधले. आता जेवढे काही प्रॉब्लेम ह्या नीटमध्ये आहेत, जेवढे काही लॉज ऑफ मोशनमध्ये फ्रिक्शनपासून 35% प्रॉब्लेम्स आहेत, 35पासनं 47पर्यंतचे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. लक्षात. 45पासनं 47पर्यंत सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि MCQची वही 5 तारखेला येताना घेऊन येऊन दाखवायचं. ह्यातला जर कुठला प्रॉब्लेम नाही कळाला, नाही समजला, डायरेक्टली कॉल करून विचारायचं. समजलं. परंतु ह्या बुकमधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे म्हणजे करायचेच. लक्षात. समजलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहे, दॅट इज मोमेंटम.